आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण, कोथिंबीर आणि आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। त्याच्यासाठी हे साहित्य आपण घेतलेलं आहे। आपण असं मी अर्धी वाटीच घेणार आहे। मसूर आता आपण हा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कुकरला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या, उकळून घ्यायचा। चला तर मग आपण बनवूया अख्खा मसूर। मी अर्धी वाटी मसूर घेतलाय, त्याला 1.5 वाटी पाणी घालणार आहे। 1 वाटी झाली, एवढ्यामध्ये तर व्यवस्थित शिजतो आणि मसूर हलका असल्यामुळे लगेच शिजतो। चिमूटभर मीठ घालायचं त्याच्यामध्ये। कुठलीही कडधान्य उकडताना थोडंसं मीठ घालायचं, त्याला चव चांगली लागते। आता आपण कुकरमध्ये मसूर उकडायला ठेवलेले आहे। चांगल्या 2 शिट्ट्या झाल्या की बघायचं, मऊ होईपर्यंत शिजवायचं आणि मग पुढची फोडणी करूया। आता आपला हा चिरलेला टोमॅटो आणि कांदा आपण तेलावर भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकायचं, आधी कांदा भाजायचा, फक्त बारीक चिरलेला कांदा। कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो भाजून घेतो। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा, त्याची आपण मिक्सरला ग्रेव्ही करणार आहोत। व्यवस्थित एकदा हे वाटण भाजून झालं ना की मग शिजायला वेळ नाही लागत। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेऊन एकत्रच मिक्सरला लावून घ्यायचं। थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं। फोडणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे धना पावडर, मीठ, हळद, लाल कोल्हापुरी मसाला, थोडंसं दालचिनी, थोडं चक्री फूल, 2 लवंगा आणि 2 तेजपत्त्याची पानं ही फोडणीसाठी घेतलेली आहेत। आणि हे आपलं कांदा आणि टोमॅटो आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। थंड झालेलं आहे, आता मिक्सरमध्ये आपण याची ग्रेव्ही करून घ्यायची। आपली ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे। अशी काढून घ्यायची। आपला मसूर शिजलाय का ते पाहूया। हे पहा, आपला मसूर शिजलेला आहे। असा मऊ शिजायला पाहिजे मसूर। हे पहा, असा कडकही नको आणि जास्त गाळ पण नको, बस। आता आपण हा मसूर फोडणीमध्ये टाकून घेऊया। तेलामध्ये आपण जिरे टाकून घेऊया आणि हे आपले दालचिनी
चक्री फूल, तेजपत्ता आणि 2 लवंग. फोडणी जास्त झाली असेल कडक तर थोडा गॅस बंद करून घ्यायचा. आणि आलं लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये कांदा टमॅटोचं जे वाटण, लाल कोल्हापुरी मसाला, हळद, मीठ आणि धना पावडर. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी खूप छान डिश आहे ही अख्खा मसूर. आणि याच्यामध्ये तुम्ही चिकन मसाला पण घालू शकता. आता याच्यामध्ये आपण टाकूया आपला उकडलेला मसूर. आता याला व्यवस्थित गॅसवर 5 मिनिटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आणि गॅस बंद करायचा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करायचं. आता आपला मसूर तयार आहे. हे पहा, तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी थोडं ॲड करू शकता. आम्हाला हे असंच हवं आहे. चपाती किंवा भाकरीसोबत खूप छान लागतं. आता तयार आहे आपला हा तयार झाला आहे आपला अख्खा मसूर आणि चपाती. तुम्ही खा, हेल्दी राहा. टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. हा तयार झाला आपला अख्खा मसूर आणि चपाती. तुम्ही खा, हेल्दी राहा आणि हेल्दी खा. टेक केअर.